नमस्कार मंडळी. आता श्रावण महिना येणारच आहे. त्यानिमित्तानं आज आपण बनवणार आहे उपवासाचे डोसे. तर मग सुरू करूया. त्यासाठी काय करायचं, 1 वाटी भगर घ्यायचा, अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा. तो 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा व पाणी टाकून 4 तासासाठी भिजत घालायचा. साबुदाणा भगर धुताना एक लक्षात ठेवायचं, चांगल्या प्रकारे हाताने चोळून घ्यायचा, त्याच्यामुळे मडकं पाणी निघून जाते. 4 तासानंतर आपला साबुदाणा किती छान भिजलेला आहे. तो आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं, एक उकडलेला बटाटा टाकायचा, हिरवी मिरची, आलं टाकायचं आणि छान स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे बॅटर ठेवायचं आहे. मी दाखवते त्याप्रमाणे ठेवायचं. हे बघा, अशा प्रकारे ठेवायचं आहे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि आलं टाकून छान वाटण तयार करून घ्यायचं आहे बटाट्याच्या भाजीसाठी. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे, दही टाकायचं आहे, भाजलेली हिरवी मिरची टाकायची आहे, 1 चमचा साखर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून छान फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, आपली शेंगदाण्याची चटणीसुद्धा रेडी झालेली आहे. नंतर कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं झालं की तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं. ते पण छान मिक्स करून घ्यायचं, छान परतवून घ्यायचं. बॉईल केलेला पोटॅटो टाकून घ्यायचा. शेंगदाण्याचं कूट टाकायचं 2-3 चमचे. लिंबाचा रस टाकायचा. चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. तुम्ही असे डोसे करून बघा, उपवासाला खूप छान होतात. नंतर बॅटरकडे वळूया. बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं. नंतर तव्याला तेल लावायचं, वरून पाण्याचा छिडकाव करायचा आणि कपड्याच्या सहाय्याने छान पुसून घ्यायचं आणि तयार करून घेतलेलं बॅटर हे तव्यावर पसरून घ्यायचं. उपवास करायची इच्छा असेल आणि साबुदाणा खिचडी खायची जर इच्छा नसेल तर तुम्ही असे डोसे करून बघा, खूप छान होतात. डोशाच्या साईडला तेल लावायचं आणि वरूनसुद्धा तेल लावायचं किंवा तूप लावलं तरी चालते. एक बाजू झालेली, आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया डोसा. हे बघा, आपला डोसा किती छान झालेला आहे. अशाच प्रकारे मी डोसे करून घेतले. गरमागरम डोसे आणि बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी सोबत मिरच्या भाजलेल्या, वाह वाह, किती मजा. उपवास आहे असे वाटणारच नाही. तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा. असे पदार्थ बनवून दिले तर न उपवास करणारे सुद्धा उपवास करणार. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अजून सबस्क्राईब करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. ओके, बाय.